गेल्या आठवड्यात निफ्टीमध्ये एक जोरदार करेक्शन दिसून झालं. 23,500ला जी निफ्टी होती ती बंद होता होता 23,000च्या खाली बंद झाली. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी निफ्टीने पहिल्यांदाच विकली क्लोजिंग 23,000च्या खाली बंद झालेली आहे. हा एक निगेटिव्ह संकेत आहे. बँक निफ्टीमध्ये बघितलं तर बँक निफ्टी 50,000ला गेलेली, 50,000ची ती 49,000ला बंद झाली. मिड कॅप निफ्टी जर बघितली तर 53,600ची मिड कॅप निफ्टी 49,600ला बंद झाली, म्हणजे 7% करेक्शन झालं. तर स्मॉल कॅप इंडेक्समध्ये 17,000चा स्मॉल कॅप इंडेक्स 15,000ला बंद झाला, म्हणजे 10%च्या पुढे करेक्शन झालं. तर येणाऱ्या आठवड्यात आणखीन किती करेक्शन होणार, मार्केट खाली जाणार का इथंच थांबणार, आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी ज्ञानराज सावंत. आपण ऐकत आहात मार्केट ज्ञान युट्यूब चॅनल. गेले 4 महिने शेअर बाजारामध्ये जोरदार करेक्शन सुरू आहे. 26,000ची निफ्टी आज 23,000च्या खाली बंद झाली आहे. इथून पण शेअर बाजारामध्ये जोरदार करेक्शन होणार अशा अफवा आता मार्केटमध्ये जोरदार सुरू आहेत. जी लोक 26,000ला माल घेण्यामध्ये इंटरेस्टेड होती, आज 23,000ला ती विकण्यामध्ये फार इंटरेस्टेड आहेत. मार्केटची सिच्युएशनच अशी असते. अमेरिकेने जे टेरिफ प्लॅन वाढवले त्याच्यामुळे शेअर बाजारामध्ये करेक्शन सुरू झालं. त्याचबरोबर डॉलर जो आहे आपला इंडियन रुपी हा घसरला व डॉलर 88 पर्यंत गेला. डॉलर इंडेक्स जो आहे तो 110 करत 106 वरती बंद झाला. अशा सगळ्या ग्लोबल कारणांमुळे शेअर बाजारामध्ये करेक्शन सुरू आहे आणि हे करेक्शन आणखीन थोडं वाढणार असं आपल्याला दिसतं. तर चार्टवरती आपण बघणार आहे नेमका सपोर्ट कुठं आहे, मार्केट कुठंपर्यंत जाऊ शकतं, का इथून पुढे अजून जोरदार करेक्शन येणार, हे आपल्याला नेमकं चार्टवरती कळणार आहे. तर आपण चार्ट पाहणार आहोत. त्याआधी आपण पाहणार आहोत सोन्यामध्ये नेमकं काय चालू आहे. गोल्ड बद्दल आपण एक रील टाकलेली आहे की गोल्डमध्ये जर 2750 वरती झाला तर गोल्ड 3150 पर्यंत जाणार. तर गोल्ड सध्या 2929 हाय मारून गोल्ड थोडं करेक्शन झालं आहे. गोल्ड इथून मला वाटतं 2860 एक चांगला सपोर्ट आहे आणि येणाऱ्या काळात गोल्ड $3150 पर्यंत जाईल. म्हणजे इंडियन मार्केटमध्ये गोल्डनं 86,000च्या वरती गेला व आता 84,500च्या आसपास बंद झालाय. 84,000 एक गोल्डसाठी चांगला सपोर्ट आहे. गोल्ड परत जर 86,000च्या वरती गेला तर गोल्डचं एक्झॅक्ट टार्गेट 90,000 प्लस असेल. तर गोल्डमध्ये अजून तेजी दिसते, तर गोल्डमध्ये तुम्ही अजूनही इन्व्हेस्ट करू शकता. तर आता आपण जाऊया आपल्या इंडियन मार्केटमध्ये, म्हणजे निफ्टी, बँक निफ्टीचे चार्ट काय सांगतात ह्याच्याकडे जाऊ. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा विकली चार्ट आहे. विकली चार्ट बघितला तर प्रत्येक कॅन्डल इथं दिसत आहे आणि ह्या ठिकाणी म्हणजे जवळपास 26,000 पासून निफ्टी खाली येत आहे. ही जी ब्लॅक लाईन आहे ही 20 डे मुव्हिंग एव्हरेज आहे, 20 दिवसाची मुव्हिंग एव्हरेज आहे. ही ब्ल्यू लाईन जी आहे ही 50 दिवसाची मुव्हिंग एव्हरेज आहे आणि ही रेड जी आहे ते 100 डे मुव्हिंग एव्हरेज आहे. ऍव्हरेजेस म्हणजे बॉडीतल्या व्हेन्स जशा असतात आपल्या तशा कॅन्डलच्या व्हेन्स समजल्या जातात. जर या ठिकाणी तुम्ही बघितला तर प्रत्येक वेळी मेजर करेक्शन ज्या ज्यावेळी झालेलं आहे त्याच्यावेळी 100 डे EMA टेस्ट केले आणि तिथनं वर गेले. नेक्स्ट टाइम पण 100 डेला आली. आता 50 डे तोडले म्हणजे 100 डे या ठिकाणी किती येते 22,000. म्हणजे पहिला आपल्याला क्लू मिळाला की निफ्टी 22,000ला एक सपोर्ट येऊ शकते. आता आपण दुसरा क्लू टेस्ट करू. दुसरा क्लू म्हणजे फिबोनाची रिट्रेसमेंट जर आपण टाकलं या ठिकाणी आपल्याला एक लो पासून हाय पर्यंत रिट्रेसमेंट टाकला तर आपल्याला ह्या ठिकाणी पण बरोबर लेवल मिळते. ती इथं 21,916 या ठिकाणी दिसते 0.38. 21,916 ही दुसरी लेवल आपल्याला या ठिकाणी भेटते. म्हणजे दुसरा संकेत पण मिळतो आपल्याला की निफ्टी 22,000 पर्यंत येण्याचे संकेत. आता तिसरा महत्वाचा संकेत मिळाला पाहिजे तर आपल्याला ते परफेक्ट म्हणता येईल. तिसरा महत्वाचा संकेत म्हणजे ट्रेंड लाईन. ट्रेंड लाईन जर या सपोर्टपासून आपण टाकली या ठिकाणी तर ट्रेंड लाईन देखील आपल्याला या ठिकाणी मिळते बरोबर 22,000च्या आसपास. तर फिबोनाची इथून मी रिट्रेस टाकतो. एकूण बरोबर या ठिकाणी 3 गोष्टी एकत्र आलेल्या दिसतात आपल्याला. ही ब्लॅक लाईन, त्यानंतर रेड लाईनची फिबोनाची आणि तिसरी 100 EMA. म्हणजे आपल्याला असं वाटतंय की इथून निफ्टी 22,000 पर्यंत येण्याची शक्यता जास्त दिसत आहे. म्हणजे या ठिकाणी एक बॉटम बनण्याचे चान्सेस आहेत, कारण या ठिकाणी सपोर्ट पण बघा, या ठिकाणी सपोर्ट पण आपल्याला भरपूर या ठिकाणी आहेत. त्यामुळे निफ्टी इथं येण्याचे मॅक्झिमम चान्सेस आपल्याला दिसत आहेत. बँक निफ्टीमध्ये जर बघितलं तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक हेड अँड शोल्डर पॅटर्न आपण दिसलेला आहे आपल्याला ऑलरेडी. हा हेड अँड शोल्डर पॅटर्न आहे. बँक निफ्टी देखील एक करेक्शन मोडमध्ये. या ठिकाणी बँक निफ्टीचा सपोर्ट आपल्याला या ठिकाणी एक दिसतो, तो बरोबर 27,900 हा एक आहे आणि त्यानंतर दुसरा सपोर्ट येतो तो या ठिकाणी येतो 45 म्हणजे 46,000च्या आसपास बँक निफ्टी दिसते. तर ओव्हरऑल बघितलं तर निफ्टीपेक्षा बँक निफ्टी थोडी स्ट्रॉंग आहे. बँक निफ्टीचा मेजर सपोर्ट येतो तो 46,000 व निफ्टीचा सपोर्ट येतो तो आपण बघितला इथं 22,000.
त्यानंतर आपण अजून एक शेअर बोलणार आहे, त्याबद्दल आपण कायम चर्चा करत असतो, तो म्हणजे बीएससी. बीएससी जर डेली चार्ट बघितला तर एक हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार झालेला आहे. हा एक बेरिश पॅटर्न आहे. जर बीएससी 5100च्या खाली बंद झाला तर बीएससी मध्ये देखील आपल्याला पहिलं टार्गेट भेटेल ते 4400च्या आसपास. तर बीएससी सध्या करेक्शन मध्ये जाताना दिसत आहे. दुसरा शेअर आहे तो इन्फोसिस. इन्फोसिस मध्ये एक चॅनल दिसतो आपल्याला. इन्फोसिसचा सपोर्ट आहे तो 1720 आहे. इन्फोसिसचा रेजिस्टन्स आहे तो 2000 आहे. तर ह्या रेंजमध्ये खेळत आहे. आणि इन्फोसिस मध्ये जर बघितला तर मोइंग एव्हरेज आहे निगेटिव्ह झालेले आहेत. आणि इन्फोसिस जर इथनं करेक्ट झाला तर इन्फोसिस 1700 पर्यंत येण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. त्यानंतर आपण चर्चा केलेला शेअर आहे तो बजाज फायनान्स. बजाज फायनान्स मध्ये एक ब्रेकआउट काढला बजाज फायनान्स या ठिकाणी, व ब्रेकआउट नंतर तो रिटेस्ट केला. रिटेस्ट करून त्या ठिकाणी थांबलाय. म्हणजे बजाज फायनान्स मध्ये अजून देखील पॉवर आहे. बजाज फायनान्स तुम्ही खाली जर मार्केट आलं तर बजाज फायनान्स मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्यानंतर येतो SRF सर्फ लिमिटेड. सर्फ लिमिटेड देखील अजून बेरीज झालेलं नाहीये. स्टॉपलॉस अजून आपलं हिट झालेलं नाही. तर सर्फ मध्ये देखील तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर बघितलं आपण निफ्टीचा डिटेल्स जर स्टडी केला तर 22,000 हा सपोर्ट समोर येत आहे. पण 22,800च्या खाली गेल्यानंतर 22,000 सपोर्ट दिसून येणार आहे. तर त्यावेळी आपण एक चांगला कॉल त्या ठिकाणी घेऊच. बँक निफ्टी बघितलं तर 46,000 बँक निफ्टीसाठी सपोर्ट निघून येत आहे. करेक्शन मध्ये शेअर म्हटलं तर बीएससी करेक्शन मध्ये येताना दिसत आहे. खरेदी करण्यासाठी शेअर चांगला कुठला तर तो बजाज फायनान्स हा सर्फ. हे दोन शेअर जर खाली आले तर तुम्ही त्या ठिकाणी खरेदी करू शकता. तुम्हाला जरी माहिती आवडली असेल, हा अनालिसिस आवडला असेल तर तुम्ही या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे जेणेकरून लगेच तुमच्यापर्यंत माहिती पोहोचेल. चला तर मग नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. धन्यवाद.